उचित असा सन्मान करण्याचा देखील शिकवते. आणि म्हणूनच विनंती करते ओम गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे प्राचार्य आदरणीय निरंजन डांगे सर यांना की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्काराची सूत्रे हाती घ्यावीत. आदरणीय निरंजन डांगे सर. आत्मा मालिक परमपूज्य प्रातस्मरणीय समर्थ सद्गुरू ओम गुरुदेव माऊलींच्या चरणी कोटी कोटी भावसुमन अर्पण. संत पीठावरती विराजित सर्व मान्यवर, विश्वस्त, ग्रामस्थ, भाविक, संतवृंद, उपस्थित सर्वच पालक, सर्व विद्यार्थी, आपल्याही हृदयामध्ये नांदणाऱ्या त्या परमपिता परमेश्वरास माझा साष्टांग दंडवत. आज आत्माविष्कार सोहळ्याचा दुसरा दिवस आणि आज आत्म किलबिल अंतर्गत केजी विभाग ते प्राथमिक विभाग या विद्यार्थ्यांचा विविध आविष्कार या संत पीठावरती सादर होणार आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं संत पीठावरती अनेक मान्यवर विराजित झालेले आहेत. या सर्वच मान्यवरांचं प्रथमतः विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज संत पीठावरती ज्या महान विभूती विराजित आहेत या सर्वांचा परिचय करून घेणं अगत्याचं आहे. कोकमठाण गावच्या प्रथम नागरिक अर्थात कोकमठाणच्या सरपंच आदरणीय सौभाग्यवती अलकाताई विजयराव लोंढे या आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाला आणि विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाला ज्यांची सातत्यानं मदतीचा हात असतो आणि विशेष म्हणजे जे गुरुदेवांचे निस्सीम भाविक आणि सेवक आहेत असे आदरणीय सुखदेव नाना लोंढे पाटील, आदरणीय किसनराव फटांगरे पाटील, आदरणीय अण्णासाहेब लोहकने पाटील, त्याचप्रमाणे आदरणीय दत्तू लोंढे पाटील यांचीही सन्माननीय उपस्थिती या संत पीठाला लाभलेली आहे. त्याचप्रमाणे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सन्माननीय विश्वस्तवृंद आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय श्रीमान विठ्ठलराव होन सर जे KJS कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय वसंतरावजी आव्हाड साहेब यांचीही सन्माननीय उपस्थिती लाभलेली आहे. त्याचप्रमाणे विश्वस्त आदरणीय बाळासाहेब गोरडे साहेब, आदरणीय प्रकाशजी भट साहेब, आदरणीय हनुमंतराव भोंगळे साहेब, आदरणीय वसंतराव आव्हाड साहेब, आदरणीय प्रकाशजी गिरमे साहेब यांचीही आवर्जून उपस्थिती या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे सर्व संतांची मांदियाळी आपल्या शुभ आशीर्वादासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय प्रेममूर्ती संत देवानंद महाराज, आदरणीय संत चांगदेव महाराज, प्रेमानंद महाराज, संत सिद्धनाथ महाराज, त्याचप्रमाणे समस्त संतांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचं आपण पुनश्च एकदा त्रिताल टाळ्यांनी स्वागत करूयात. आत्माविष्कार अर्थात आत्म्याचा आविष्कार तो वेगवेगळ्या माध्यमातून होत असतो. तो कलेच्या माध्यमातून होतो, तो क्रीडेच्या माध्यमातून होतो, तो नृत्याच्या माध्यमातून होतो, तो नाट्याच्या माध्यमातून होतो. आणि या सर्व कलांचा आविष्कार अर्थात हा आत्माविष्कार सोहळा. या आत्माविष्कार सोहळा अर्थात आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाचा वार्षिक स्नेह संमेलन आणि या स्नेह संमेलनाच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती अगदी काही क्षणामध्येच या ठिकाणी लाभणार आहे त्या कोपरगाव तालुक्याच्या प्रथम नागरिक अर्थात
सन्माननीय आमदार सौभाग्यवती कोल्हेताई यांचंही अगदी काही वेळातच या ठिकाणी आगमन होतं आहे. आजच्या या संत पीठावरती विराजित झालेल्या कोकमठाणच्या प्रथम नागरिक आदरणीय सौभाग्यवती अलकाताई विजयराव लोंढे पाटील, त्याचप्रमाणे आदरणीय विजयराव लोंढे पाटील यांची सन्माननीय उपस्थिती संत पीठाला लाभलेली आहे. आदरणीय ताईंचा संत प्रसाद देऊन यथोचित सन्मान आणि गौरव केला जातो आहे. मी विनंती करतो प्रेममूर्ती संत देवानंद महाराज यांना की आपण आदरणीय सौभाग्यवती अलकाताई विजयराव लोंढे पाटील यांचा संत प्रसाद देऊन यथोचित असा सन्मान करता आहात. धन्यवाद बाबा. या विश्वात्मक परिवारामध्ये अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे आपली सेवा गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत असतात आणि या सेवेचाच परिपाक आहे की छोटंसं लावलेलं हे रोपटं आज त्यानं गगनभरारी घेतलेली आहे आणि ही गगनभरारी घेत असताना वेगवेगळ्या माध्यमातनं अनेकांचा हातभार या गरुड झेपेमध्ये नक्कीच आहे. त्यामध्येच आदरणीय सुखदेव नाना लोंढे पाटील जे गुरुदेवांचे निस्सीम भाविक आणि भक्त आहेत आणि विशेष म्हणजे गुरु कार्यामध्ये सातत्यानं सक्रिय असतात आणि जेव्हा जेव्हा आवश्यकता वाटते तेव्हा तेव्हा या गुरु कार्यामध्ये अगदी धावून येणारे आणि मदतीचा हात सदैव पुढे करणारे असे कोकमठाणचे ज्येष्ठ नागरिक गुरुदेवांचे निस्सीम भाविक श्रीमान सुखदेव नाना लोंढे पाटील यांचीही सन्माननीय उपस्थिती लाभलेली आहे. मी विनंती करतो आदरणीय श्रीमान संत सिद्धनाथ महाराज यांना की आपण आदरणीय सुखदेव नाना लोंढे पाटील यांचा संत प्रसाद देऊन यथोचित असा गौरव करता आहात. अगदी कधीही हाक मारली तर आवर्जून उपस्थित असणारे आणि अगदी आश्रमाच्या पायाभरणीपासून जे सातत्यानं गुरुदेवांच्या समवेत आहेत असे आदरणीय श्रीमान किसनराव फटांगरे साहेब यांचीही सन्माननीय उपस्थिती संतपीठाला लाभलेली आहे. त्यांचाही यथोचित गौरव या ठिकाणी केला जातो आहे. मी विनंती करतो संत चांगदेव महाराज यांना की आपण आदरणीय किसनराव फटांगरे साहेबांचा संत प्रसाद देऊन यथोचित सन्मान करता आहात. केल्याप्रमाणे हा विशाल वटवृक्ष जो उभा राहिलेला आहे या वटवृक्षाला अनेकांनी खतपाणी घातलेलं आहे आणि अनेकांच्या योगदानातनं सक्रिय सहभागातनं आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दिलेल्या अमूल्य अशा साथीनच हा वटवृक्ष एवढा बहरलेला आहे आणि हा वटवृक्ष मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी अनेकांनी जो हातभार दिला आहे त्यामध्येच
अग्रणी आहेत आदरणीय श्रीमान अण्णासाहेब लोहकणे पाटील, त्यांचीही सन्माननीय उपस्थिती संत पीठाला लाभलेली आहे. मी विनंती करतो संत प्रेमानंद महाराज यांना की आपण आदरणीय श्रीमान अण्णासाहेब लोहकणे पाटील यांचाही यथोचित असा सन्मान करता आहात. संत प्रसाद देऊन आदरणीय अण्णासाहेब लोहकणे पाटील यांनाही सन्मानित केले जात आहे. धन्यवाद साहेब. आलेल्या सर्वच मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. आत्मा मालिक. धन्यवाद सर. दोन ढगांच्या झालेल्या युद्धातून लख प्रकाश देणारी वीज जन्म घेते. कष्ट आणि प्रयत्नांच्या बळावरच भाग्याचा उजेड देणारे सुंदर शिल्प तयार होते. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे धैर्य ठरवून योग्य दिशेने स्वयंप्रयत्नाने आणि स्वयंप्रेरणेने शिक्षक व पालक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वाटचाल केली तर यशाचे शिखर फार दूर राहत नाही. सांगण्यास अत्यंत आनंद वाटतोय की आपल्या संकुलाच्या विविध विद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी विविध स्पर्धा आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने भाग घेतात आणि फक्त भागच घेत नाहीत तर घवघवीत यश देखील संपादन करतात. चला तर मग वळूयात गुरुकुलाच्या गुणवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाकडे, अर्थातच पारितोषिक वितरण समारंभाकडे. विनंती करते आदरणीय सौ नैना शेटे मॅडम यांना की त्यांनी पारितोषिक वितरणाची सूत्रे हाती घ्यावीत. धन्यवाद अनुजा. आत्मा मालिक. सद्गुरुचरणी अनंत अनंत भावसुम्य अर्पण. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल आयोजित आत्मा आविष्कार वार्षिक स्नेह संमेलन व आत्मा आविष्कार बक्षीस वितरण समारंभ सोहळा विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांचा व क्रीडा कौशल्यांचा मूर्त आविष्काराचे रेखाचित्र म्हणजेच स्नेह संमेलन. माणसाचं यश म्हणजे त्याची आर्थिक बाजू नसून सेवावृत्तीशी व माणुसकीशी असलेली बांधिलकी असते. अशीच सेवाभावी वृत्ती व समाजाच्या हितावह सुखावह कार्य करणारी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट ही संस्था. कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तृत्वाचा सुगंध. अहो, कीर्ती म्हणजे गाजवलेल्या कर्तृत्वाचा सुगंध जिल्ह्यात नव्हे, राज्यातही नव्हे, तर संपूर्ण देश पातळीवर नावाजलेल्या गुणवत्तापूर्ण व सर्वोत्कृष्ट अशा आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे नाव शैक्षणिक क्षितिजावर तडपत आहे. शैक्षणिक वर्ष 2014-15 मधील विविध स्पर्धांमध्ये यश संपादित केलेल्या यशवंत, गुणवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. स्वागत सुमने वाहत असताना तुम्ही आमचे विद्यार्थी आहात, आम्ही तुमचे शिक्षक आहोत याचा अभिमान आहे. गुरुकुलाच्या मुकुटात मानाचा तुरा खवणारे तुम्ही आहात. बालकाच्या यशात निम्म्यापेक्षा जास्त वाटा त्याच्या पालकाचाच असतो. उपस्थित सर्व पालक, शिक्षक, संत मांदियाळी, मान्यवर व विद्यार्थ्यांचे मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यात निर्मितीक्षम प्रतिभेचा बीजांकुर असतोच. गरज असते त्याचे संवर्धन करून रोपट्याचे रूपांतर डेरेदार वृक्षात करण्याची. केळीच्या पानात पान असते, केळीच्या पानात पान असते, तसेच ज्ञानी माणसांच्या शब्दात ज्ञान ओतप्रोत भरलेले असते. या ज्ञानीजनांचा सत्कार सोहळा अतिशय थाटामाटात व दिमाखात येथे संपन्न होत आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा, अहमदनगर जिल्हा गुणवत्ता शोध मोहीम क्षितिजा प्रकाशन राहुरी संचलित सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा. आजच्या स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकून राहावा ही प्रामाणिक इच्छा असेल तर त्याचा पाया भक्कम हवा.
हाच पाया भक्कम होण्यासाठी इयत्ता 2री ते 8वी पर्यंत घेण्यात येणारी सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा. विनंती आहे, सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा पात्र विद्यार्थ्यांना आपण मंचावर येणार आहात. सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा जी 2री पासून 8वी पर्यंत घेतली जाते, ही जिल्हास्तर प्रज्ञाशोध परीक्षा आहे आणि मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलाचे 39 विद्यार्थी हे गुणवत्ता यादीमध्ये चमकलेले होते. या 39 विद्यार्थ्यांमध्ये गुरुदेव जंगली महाराज प्राथमिक गुरुकुलाचे 8 विद्यार्थी, ओम गुरुदेव इंग्लिश मीडियम गुरुकुलाचे 3 विद्यार्थी, इंटिग्रेटेड विभागाचे 3 विद्यार्थी आणि ओम गुरुदेव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या स्पेशल सेमी विभागाचे 25 विद्यार्थी असे 39 विद्यार्थी हे या स्पर्धेमध्ये चमकलेले होते. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण या सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित असा सन्मान करता आहात, त्यांचा सत्कार करता आहात. सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्हास्तर गुणवत्ता यादीमध्ये या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान असं यश मिळवलेलं आहे. तब्बल 39 विद्यार्थी हे शैक्षणिक संकुलामधले गुणवत्ता यादीमध्ये आलेले होते आणि हा अतिशय मोठा आकडा आहे. हा आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये दिसून यायला हवाय. जोरदार टाळ्यांनी आपण या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आहोत.